Dear student, we have completed 6 lecture on this chapter. Chapter 6 lecture झालेले आहेत and they are very important. हा lesson खूप important आहे. From this 4 point are very important that will be asked for 5 marks in board exam. Board exam मध्ये 5 marks साठी येणारे क्वेश्चन्स आहेत. First one is sexual reproduction in plant. Second one, human male reproductive system. Third one, human female reproductive system. And fourth one is menstrual cycle. हे 4 point खूप important आहेत. यावरती 5 marks चा क्वेश्चन एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस आहेत आणि खूप वेळा रिपिटेशन सुद्धा झालेले आहे. दॅट्स वाय फोकस ऑन दिस 4 पॉइंट. ओके, in today's lecture we are going to learn about reproduction and modern technology. Then let's start. Many couple cannot have child due to various reasons. काही असे कपल असतात की त्यांना चाइल्ड नसतो, बेबी नसतो, बाळ नसतं. मग याच्या मागे काय व्हेरियस रिझन्स आहेत, ते रिझन काय असणार आहेत हे आपल्याला या लेक्चर मध्ये स्टडी करायचे आणि त्याच्यासाठी काय सोल्युशन आहे ते सुद्धा आपल्याला स्टडी करायचे. पण फर्स्ट ऑफ ऑल काय प्रॉब्लेम काय इन वुमन. आता वुमन आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतं. इररेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. व्हॉट इज मीन बाय मेन्स्ट्रुअल सायकल वी हॅव ऑलरेडी स्टडीड इन प्रिव्हियस लेक्चर. मेन्स्ट्रुअल सायकल जर इररेग्युलर असेल, इररेग्युलर मीन्स जो मंथली 28 to 30 डेजला जे मेन्स्ट्रुअल सायकल येतं आणि ते जर होत नसेल तर त्याला आपण इररेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. अँड सेकंड वन डिफिकल्टीज इन प्रोडक्शन ऑफ oocyte. त्याच्यामध्ये oocyteचं प्रोडक्शन मध्ये सुद्धा डिफिकल्टीज येत असतील तरी पण त्यांना बेबी होणार नाही. अँड सम प्रॉब्लेम ऑर ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट जो आहे, ओव्हिडक्ट मध्ये जर काही ऑब्स्टॅकल्स असतील, स्पर्म oocytes पर्यंत पोहोचत नसेल किंवा फर्टिलाइज होत नसेल, ते सुद्धा काही प्रॉब्लेम काही फिमेल्स मध्ये असू शकतात. अँड डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन ऑफ इम्ब्रियो इन अ युटेरस. युटेरस मध्ये जो इम्ब्रियो तो इम्प्लांटच होत नसेल अशा टाइमला सुद्धा काही लेडीज मध्ये प्रॉब्लेम येतात. मग अशा प्रॉब्लेममुळं म्हणजे अशा कपलमध्ये बेबी होत नसतो. इन मेन ऑल्सो सम प्रॉब्लेम्स आर प्रेझेंट इन मेन. मेन मध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स ऑफ स्पर्म इन अ सीमन. सीमन मध्ये स्पर्म खूप कमी असतात, स्पर्म काउंटिंग कमी असणे. अँड सेकंड वन, मुवमेंट ऑफ स्पर्म इज स्लो. ही जी स्पर्मची जी मुवमेंट असते ना ती खूप स्लो असेल तरी पण प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे त्याला जवळपास स्पर्मला 6.5 मीटर जर्नी पास करून युटेरस मध्ये एंटर व्हावं लागतं आणि त्याची जर मुवमेंट स्लो असेल तर तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. And anomalies in the sperm are some reason found in male and female means couple. या रिझन मुळे, या प्रॉब्लेम्स मुळे काय होतं, बरेचसे कपल्स आहेत ते चाइल्डलेस आहेत, त्यांना बेबी नाहीये. याच्यावरती काय सोल्युशन आहे. देर आर व्हेरियस टेक्निक्स आर देर. आपल्याकडे काही टेक्निक्स आहेत. टेक्निक नंबर 1 इज IVF टेक्निक. IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. सेकंड वन सरोगेसी टेक्निक. अँड थर्ड वन स्पर्म बँक और सीमन बँक. हे असे टेक्निक्सचे नाव आहेत. देन वी विल सी वन बाय वन. ओके, फर्स्ट टेक्निक इज IVF इन विट्रो फर्टिलायझेशन. विट्रो मीन्स ग्लास. लुक ॲट द पिक्चर. ग्लास, टेस्ट ट्यूब और पेट्री डिश. पिक्चर मध्ये दिसतं तुम्हाला एक ग्लास ॲपॅरेटस वी यूज इन लॅबोरेटरीज मध्ये जे यूज करतो तसं याच्यामध्ये फर्टिलायझेशन केलं जातं इनसाइड द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन केलं जातं. IVF टेक्निक इज यूज फॉर दोज कपल हॅव्हिंग सम प्रॉब्लेम. कुठले प्रॉब्लेम्स असतात, IVF टेक्निकचा यूज कधी केला जातो. सम कपल्स हॅव्हिंग प्रॉब्लेम इन, आता मेन मध्ये स्पर्म काउंटिंग कमी असेल तेव्हा IVF टेक्निकचा यूज केला जातो. इन फिमेल प्रॉब्लेम इन ओव्हिडक्ट. ओव्हिडक्ट मध्ये प्रॉब्लेम असेल म्हणजे फर्टिलायझेशन होत नाही, oocytes पर्यंत स्पर्म पोहोचत नाही आणि त्यांचं फर्टिलायझेशन होत नाही, अशा टाइमला वी यूज IVF टेक्निक फॉर दॅट चाइल्डलेस कपल. चाइल्डलेस कपलसाठी IVF टेक्निक यूज केली जाते. व्हॉट इज दिस टेक्निक. म्हणजे टेक्निक काय आहे. लुक ॲट द पिक्चर. पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतं सम मायक्रो निडल इज देअर. या साईडला मायक्रो निडल आहे राईट साईडला आणि तिकडे मायक्रोपिपेट. इनसाइड मध्ये सेंटर मध्ये तुम्हाला दिसतो ओव्हम. ओव्हम मीन्स oocyte. oocytes कलेक्टेड फ्रॉम वाईफ अँड इथून स्पर्म त्यामध्ये इन्सर्ट केला जातो बाय युजिंग मायक्रोनिडल. मायक्रोनिडलचा यूज करून त्याच्यामध्ये स्पर्म इन्सर्ट केला जातो मायक्रोनिडलचा. आणि तो स्पर्म कुठून घेतला जातो, फ्रॉम हजबंड आणि वाईफ. oocytes अँड स्पर्म
दोघांचं एकत्र इनसाइड द टेस्ट ट्यूब मध्ये काय केलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं. मग त्याच टेक्निकला आपण म्हणतो इन विट्रो फर्टिलायझेशन. विट्रो मीन्स ग्लास, टेस्ट ट्यूब ग्लास टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन केलं जातं. IVF टेक्निक सिंपल आहे, कळतं इथंपर्यंत. फर्टिलायझेशन झायगोट इज प्रोड्यूस्ड इन टेस्ट ट्यूब. त्या टेस्ट ट्यूब मध्ये झायगोट फॉर्म होतो आणि झायगोट टू इम्ब्रिओ, झायगोट पासून इम्ब्रिओ फॉर्म होणार अँड दॅट फॉर्म इम्ब्रिओ इम्प्लांटेड इन द युटेरस ऑफ वाईफ. त्या वाईफच्या युटेरस मध्ये तो इम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. इम्प्लांट केला जातो म्हणजे तिथं इन्सर्ट केला जातो. मग तो इम्ब्रिओ तिथून डेव्हलप व्हायला स्टार्ट होतो आणि मग अशा चाइल्डलेस कपलला सुद्धा चाइल्ड होतो, बेबी होतो आफ्टर 9 मंथ. सिंपल आहे, टेक्निक खूप सिंपल आहे, IVF टेक्निक. ओके, नेक्स्ट टेक्निक इज सरोगेसी. सरोगेसी टेक्निक. आता या टेक्निक मध्ये काय केलं जातं, सरोगेसी टेक्निक मध्ये ते कुणासाठी यूज केली जाते, सम कपल्स मध्ये जे वुमन असतं, वुमन मध्ये इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम असतो. इम्प्लांटेशन इन युटेरस मध्ये इम्ब्रिओ इम्प्लांट होत नाही अशा वुमनसाठी म्हणजे ही टेक्निक यूज केली जाते. या टेक्निक मध्ये काय काय आहे पहा. इन दिस टेक्निक oocyte इज कलेक्टेड फ्रॉम द ओव्हरी ऑफ दॅट वुमेन हॅव्हिंग प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन मध्ये जो प्रॉब्लेम आहे, इम्ब्रिओ इम्प्लांट होत नाही अशा वुमेनच्या ओव्हरीमधून oocytes कलेक्ट केला जातो अँड दॅट oocytes फर्टिलाइज विथ स्पर्म ऑफ देअर हजबंड. त्याच हजबंडचा स्पर्म घेऊन त्याला फर्टिलाइज केलं जातं इनसाइड द टेस्ट ट्यूब. टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलाइज केलं जातं. फर्टिलाइज केल्यानंतर झायगोट फॉर्म होणार. आफ्टर झायगोट फॉर्मेशन दॅट कन्वर्ट इनटू इम्ब्रिओ फॉर्म होणार अँड दॅट. आता इम्ब्रिओ इथपर्यंत कळलं असेल. IVF टेक्निक थ्रू oocytes आणि स्पर्म यांचं फर्टिलाइज होऊन इम्ब्रिओ फॉर्म झाला अँड दॅट फॉर्म्ड इम्ब्रिओ इम्प्लांटेड इन द अनदर वुमेन हॅव्हिंग हेल्दी अँड नॉर्मल युटेरस. एक वुमन असणारे, एक फिमेल असणारे, एक लेडीज असणारे, त्यांच्या युटेरस मध्ये हे फॉर्म झालेला इम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो आणि त्यात ज्या फिमेलला आपण या प्रोसेससाठी यूज केलेले आहे त्या फिमेलला आपण सरोगेट मदर म्हणायचंय. सरोगेट मदर आपण म्हणतो. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. सरोगेट मदर पिक्चर मध्ये दिसतं. हजबंड आणि वाईफ, oocyte स्पर्म हजबंड वाईफ कडून घेतलेले आहे आणि त्या फिमेल मध्ये आपण तो इम्प्लांट केलेले. मग त्या फिमेलच्या बॉडीमध्ये तो बेबी डेव्हलप होणार. इम्ब्रिओ पासून तो बेबी डेव्हलप होणार. अप टू 9 मंथ पर्यंत त्याची डेव्हलपमेंट होणार अनदर वुमेन मध्ये, म्हणजे त्या सरोगेट मदर मध्ये तो बेबी डेव्हलप होणार. अप टू डिलिव्हर्ड टाइम तो बेबी त्यांच्या बॉडीमध्ये राहणार आणि डिलिव्हरीच्या नंतर ते बेबी हजबंड आणि वाईफला दिलं जाणार. म्हणजे ही आहे सरोगेसी टेक्निक. ह्या टेक्निक मध्ये आणखी एक इम्पॉर्टंट आहे, हजबंड आणि वाईफचे कॅरेक्टर त्या बेबी मध्ये येणार आहेत. म्हणजे सरोगेट मदर आहे त्या सरोगेट मदरचा एक सुद्धा कॅरेक्टर त्या बेबी मध्ये येणार नाही. एक लक्षात ठेवायचंय, कारण की सरोगेट मदर फक्त त्याला नरिश करणार आहे आणि बाकी जीन्स आहेत हजबंड आणि वाईफचे जीन्स त्या बेबी मध्ये येणार आहेत. एवढे एक लक्षात ठेवायचंय. नाहीतर असा कन्फ्युजन नका करू की मदर आणि फादर यांचे जीन्स घेतलं तरी पण त्यांच्या बॉडीमध्ये आपण त्याला ग्रो करतो म्हणून त्या लेडीचे त्यामध्ये एक सुद्धा कॅरेक्टर येणार नाही. ओके, आणि हे टेक्निक नॉर्मली खूप सारे असे ऍक्टर लोक वगैरे आहेत ज्यांना आपली फिगर इम्पॉर्टंट आहे, ज्यांना करिअर इम्पॉर्टंट आहे, असे लोक सुद्धा हे सरोगेसी टेक्निकचा यूज करतात. कारण की त्यांना आपली बॉडी खराब नाही करायची आहे. खूप पैसेवाले लोक या टेक्निकचा यूज करतात. पण आपल्याकडे जे नॉर्मल जे खूप म्हणजे पीपल्स ज्यांना स्वतःचा बेबी पाहिजे असेल पण होत नाहीये, प्रॉब्लेम इम्प्लांटेशन मध्ये असेल, त्या टाइमला आपण यूज करू शकतो. पण खूप अमीर श्रीमंत लोक सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून सरोगेट मदरचा यूज करून बेबी प्रोड्यूस करतात. ओके, अँड नेक्स्ट टेक्निक इज sperm bank or semen bank. There are various problems in sperm production or low sperm counting in men. Men मध्ये low sperm counting आहे किंवा स्लो स्पीड आहे स्पर्मची. अशा टाइमला यांना स्पर्म बँकेकडून स्पर्म घ्यावा लागतो आणि स्पर्म बँक इज लाईक अ ब्लड बँक सारखंच आहे. स्पर्म बँक सुद्धा ब्लड बँक सारखंच आहे. जसं ब्लडची गरज लागली तेव्हा आपण ब्लड घेतो, तसं काही मेन मध्ये स्पर्म प्रोडक्शन नसेल तेव्हा हे बँकेकडून स्पर्म घेतात.
म्हणजे ऍक्च्युअल टेक्निक मध्ये काय केलं जातं, जो स्पर्म डोनर आहे, स्पर्म डोनर कडून स्पर्म घेतली जातात बाय चेकिंग देअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. त्याची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ चेक करून त्याच्याकडून स्पर्म घेतलं जातं आणि ते स्टोअर करून ठेवलं जातं इन द सीमन बँक और स्पर्म बँक मध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. अँड नीडी कपल, कोणीतरी गरजू कपल आहे, त्यांना बेबी पाहिजे पण स्पर्म काउंटिंग कमी आहे, अशा टाइमला काय केलं जातं, वुमनचा ओसाइट्स मीन्स वाईफचा ओसाइट्स अँड दॅट स्पर्म डोनरचा स्पर्म फर्टिलाइज केलं जातं इन IVF टेक्निक थ्रू. अँड फर्टिलाइज करून जो इम्ब्रिओ फॉर्म होतो, दॅट फॉर्म द इम्ब्रिओ इम्प्लांटेड इन अ सेम वुमन, मीन्स त्याच वाईफ मध्ये तो इम्ब्रिओ इम्प्लांट केला जातो. इतकी सिंपल टेक्निक आहे, बट ही टेक्निक थोडस म्हणजे प्रॉब्लेमॅटिक काय आहे टेक्निकमध्ये, त्या टेक्निकमध्ये जो कॅरेक्टर जे असणार आहेत, वाईफचे तर कॅरेक्टर त्यामध्ये येणारच आहे, इन्क्लूड होणारच आहे, बट हजबंडचे कॅरेक्टर त्यामध्ये येणार नाही आहेत. बिकॉज फॉर फर्टिलायझेशन वी यूज स्पर्म फ्रॉम स्पर्म बँक. स्पर्म बँक कडून आपण स्पर्म घेतलेले आहेत, जो स्पर्म डोनेट केलेले आहेत त्या पर्सनचे कॅरेक्टर त्यामध्ये इन्क्लूड होणार आहे, म्हणजे हजबंडचा त्यामध्ये रोल नसणार आहे. ओके, कळतंय तुम्हाला? वाईफचा कॅरेक्टर अँड त्या स्पर्म डोनरचे कॅरेक्टर होणाऱ्या चाइल्डमध्ये, त्या बेबीमध्ये असणार आहेत. एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, म्हणजे हजबंडचा कॅरेक्टर नसणार आहे, स्पर्म डोनरचे कॅरेक्टर त्यामध्ये येणार आहे. आणि एक याच्यामध्ये जो स्पर्म डोनर आहे, जो कोण स्पर्म डोनेट केला त्याचं नाव इथं मीन्स असं सिक्रेट ठेवलं जातं. नेम ऑफ दॅट स्पर्म डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर लॉ. तिन्ही टेक्निक खूप सिंपल आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बघणार आहे ट्विन्स अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ओके, थँक्यू सो मच.